पीक विम्याच्या प्रश्नावर परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात घेराव घालून आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। मागच्या 1 तासापासून हे आंदोलक या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठाम मानून बसून आहेत। विविध प्रश्न आहेत, या प्रश्नावर ते पीक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलत आहेत। मात्र कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी माघार घेणार नसल्याची भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत। भाऊ, काय सांगाल, आंदोलन करताय तुम्ही, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे, कशासाठी आंदोलन करताय? परभणी जिल्ह्यामध्ये 10व्या महिन्यामध्ये अतिशय तीव्र अतिवृष्टी झालेली होती आणि परभणी जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापूस, तूर ह्या पिकांना मानल्या जाते। कापसाचा फार मोठा बेल्ट आहे आणि सगळ्यात जास्त आत्महत्या कापूस पट्ट्यात इथंच झाल्या। सगळे देशोधडीला कापूस लागला, कापूस भिजला। शेतकऱ्यांना इंटिमेशन देऊनही पीक विमा कंपनीनं सगळा गोड बंगाल ठेवलेला आहे। इथं आम्ही तुमच्याकडे आणून ठेवलेलं आहे की भिजलेल्या कापसाला फक्त 5000 रुपये दर भेटला आणि चांगल्या कापूस आज जरी मार्केटला गेला तरी 6000 रुपयाच्या वर व्यापारी त्याला मोजायला तयार नाही। शेतकऱ्याचा अतोनात नुकसान होऊ नये, उत्पादन खर्च भरून नाही निघाला। इथं हा फॉर्म आमच्या जवळ आहे, पूर्णा तालुक्यात माखणी गाव आहे, तिथं जवळपास 188 फॉर्म लोकांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या। सर्व फक्त मला वाटतं 88 का 86 लोकांचे झाले। ज्या लोकांनी इथं सर्वेला आले होते इथं टक्केवारी सुद्धा लिहिलेली नाही। ह्या किती क्षेत्राचं नुकसान झालं आणि किती टक्के नुकसान झालंय, तर एवढा सगळा आंधळा कारभार इथं चालू आहे। कुत्र म्हणजे आंधळ दळते कुत्र पीठ खातंय असं प्रकार चालू आहे। परंतु जोपर्यंत आमचा हक्काचा पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाहीत। या कार्यालयाचं काम होतं पीक विमा कंपनीला मॉनिटरिंग करणं। हा सगळा चोर चोर मावस भाऊन अर्ध वाटून खाऊ हा सगळा प्रकार इथं चालू आहे। पण स्वाभिमानी शेतकरी संघटना इथून उठणार नाही जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकारी उपस्थित नाहीत आणि आता पुढचं नियोजन काय तुमचं? दिवसभर इथंच बसून राहणार? आम्ही दिवस नाही इथं 2-3 दिवस आम्ही इथं बसून राहणार आहेत। कंपनीचे इथं अधिकारी आलेले, ज्या तक्रारी त्यांनी रिजेक्ट केल्यात त्या त्यांनी ऍक्सेप्ट कराव्यात। वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा यांना सांगितलेलं आहे त्यांचं ते आम्हाला लेखी पत्र पाहिजे आणि जे सर्वे झाले नाहीत त्यांचे टक्केवारी लिहिली नाहीत आणि किती पद्धतीने पैसे टाकायचे। नुकसान आहे 95%, 75%, 80%, त्यांना जवळपास 20,000 25,000 यायला पाहिजे होते, तिथं 6,000 8,000 10,000 आलेत। रतन खत्रीच्या मटक्याचा आकडा तरी शाश्वत पैसे देतो, परंतु पीक विमा कंपनीचा आकडा त्याच्याहूनही गेलेला आहे। शेतकऱ्याला पैसे भरून सुद्धा पैसे येत नाही। आता काय नेमकी मागणी आहे? कृषी अधिकाऱ्यांनी इथे घ्यावं, काय नेमकी मागणी आहे आणि सर्वे परत करण्याची मागणी तुम्ही करताय, नेमकं काय आक्षेप आहे तुम्हाला? नाही, आता शेतकऱ्याने कापूस उपटून टाकलेला आहे, कारण 2च वेचणी याच्यामध्ये हार्वेस्टिंग 2 वेळेसच होती। आता सरळ सरळ आहे की सगळ्या तक्रारी आलेल्या त्या मान्य करणं आणि आमच्या खात्यावर पैसे आजपासून टाकणं सुरू करा। हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही। तर एकूणच जिल्ह्याभरातील पीक विमा प्रश्नावर या ठिकाणी स्वाभिमानीनं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठाम मानून बसून आहे। योग्य पद्धतीनं या ठिकाणी पीक विम्याचे सर्वेक्षण झाले नाही आणि सर्वे व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप या ठिकाणी शेतकरी आणि स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। आता नेमकं जिल्हा कृषी अधिकारी कधी येणार आणि आंदोलन कितपत चालणार हेच पाहणं दिवसभरात महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।